आपण जेव्हा संपूर्णपणे अहंकार विरहित, देहविरहित साधना करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यात खूप काही गोष्टी मोडल्या जातात. जेव्हा तुम्ही तुमचा अहंकार संपवता, याचा अर्थ तुम्हाला भय निर्माण होतं की तुमचं अस्तित्व संपेल का, तुमची काही किंमत राहील का, तुमचा मान संपेल का, असं भय निर्माण होतं. कारण आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये अहंकार विलसत असतो. आपल्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक दृष्टीत, प्रत्येक विचारात आपला अहंकार मिसळलेला असतो. मी, हा जो मी पण आहे, याला जिंकणं खूप कठीण असतं. या मीला जिंकणं म्हणजे खरी साधना असते. माझं असं, माझं तसं, मी असा, मी तसा, माझ्यामुळे असं होतं, माझ्यामुळे तसं झालं, मी हे असं केलं, मी तसं केलं, मी अशी साधना केली, मला असं देवाचं दर्शन झालं, मला देवाची अशी भक्ती करायची. ह्या सगळ्या मी भोवतीची कार्य संपुष्टात येतात आणि तुम्ही केवळ एक वायुरूप होता. जेवढ्या म्हणून मीच्या गोष्टी आहेत त्या नष्ट झाल्या की तुमचं अस्तित्वच तुम्हाला जाणवेनास होत. बरेचदा तुम्हाला भीती उत्पन्न होते, आपण नास्तिक झालो की काय. कारण यामध्ये संकल्प संपले, विकल्प संपले, भक्ती संपली, सगळ्याच गोष्टी संपुष्टात आल्या. तुम्ही एक वायुरूप तत्वात होऊन निवांत होता. काही कळतच नाही, आपल्याला विचार करायचा नाही करायचा, संकल्प करायचा नाही करायचा, काय करायचं. अशा वेळेला भीती निर्माण होते आणि पुन्हा मन मागे खेचतं आणि पुन्हा भावनिक भक्तीचा आधार घ्यायला लागतं. कारण आपल्याला लहानपणापासून भावनिक भक्ती शिकवलेली आहे, तीच आपल्या मनामध्ये रुजवलेली आहे. वैराग्य आपल्याला शिकवलंच नाही, आपल्याला माया शिकवली आहे. मायेच्या पलीकडे उभं राहून स्वतःला पहा असं कुठे शिकवलं, असं कुठे शिक्षणात आलंच नाही. कर्तव्य करा, जीवन जगा, कर्तव्यात कमी पडू नका, असंच कायम सांगण्यात आलं. पण या अहंकार विरहित अवस्थेत कर्तव्य कुठे सुटत नाहीयेत. मन कुठे काही मागत नाहीये, मन कुठे काही देत नाहीये, ते त्याच्याच अवस्थेत स्थिर आहे. म्हणजे मी तर म्हणेन मन हे नष्ट झालंय. तुमचे संस्कार तुम्ही स्वतः त्याच्यावर ऑब्जेक्शन घेताय, हे माझा संस्कार बरोबर आहे का. कारण तुमचे संस्कार म्हणजे तुमची विचाराची पातळी आहे. कोणाचा द्वेषच वाटत नाही. जो काही जो आपापल्या पद्धतीने जगतोय त्याला प्रत्येकाला स्वीकारता येतं. तुम्हाला प्रत्येक जण, प्रत्येक जीव आपापल्या सौंदर्यपूर्ण पद्धतीने जगतोय, त्याची जाणीव येते. कोणाविषयी द्वेषच वाटत नाही. अरे तो तसाच आहे, तो तसाच वागणार आहे, तो तशाच पद्धतीनं व्यक्त होणार आहे. कारण त्याने स्वतःवर तसा संस्कार करून घेतलाय मीपणाचा. हा मीपणाचा जो संस्कार आहे तो एवढा बिंबलेला असतो की त्याच्यासाठी मनुष्य अखंड आयुष्य वाया गेलं तरी त्याचे डोळे उघडत नाहीत. की आपल्या मीपणाच्या कृतीने आपण कुटुंबाला किती त्रास देतोय. हा अहंकार जेव्हा संपतो तेव्हा साधकाची पातळी बदलते. तो आहे त्या अवस्थेत स्वीकारतो आणि त्याला दिव्यत्वाची अनुभूती येते. तुमचे संकल्प विकल्प संपले हो, इच्छा संपल्या हो.
मन एका वेगळ्या अवस्थेत स्थिर होऊ पाहतंय, पण तुम्हाला कोणाची साथ नाही. ते तुम्हाला एकटं त्या जंगलात उभं राहायचं. ह्या दिव्यत्वाच्या प्रकाशात, प्रकाश झोतात तुम्हाला एकट्याला उभं राहायचंय आणि जीवन जगायचं पण आहे. कर्तव्य पण करायचे. काही सोडायचं सुद्धा नाही. सगळ्या माणसांना आहे त्या परिस्थितीत स्वीकारायचं. भले त्यांनी तुम्हाला तुमच्या गुणा दोषाबद्दल काही वक्तव्य केलं तरी तुम्हाला त्यांच्याकडे स्थिरपणे पाहायचं. कोणी तुमचं कौतुक करतील, कोणी तुम्हाला अपशब्द बोलतील, अशा माणसांकडे अधिक स्थिरपणे पाहायचंय. बघा, ही साधना मानसिक अवस्थेच्या स्थैर्याचं एक प्रचंड परिमाप आहे. जेव्हा तुम्ही अहंकार रहित होताय तेव्हा कोणी तुम्हाला काही बोललेलं याची जाणीव सुद्धा तुम्हाला नसावी. सहज त्या माणसाला पुन्हा भेटावं तेवढ्याच प्रेमानं. तुमच्या निंदा करणाऱ्या माणसांची तुम्हाला सुंदर व्यवहार करायचे आणि तुम तुमची कौतुक करणाऱ्या माणसांकडे दुर्लक्ष करायचंय. कारण ते कौतुक करणार आहेत, कारण त्यांना तुमच्यातले गुण आवडलेत म्हणून त्यांनी ते कौतुक केले. पण तुमच्यातले गुण ते स्वतःमध्ये बांधण्याचा प्रयत्न करतील तेव्हा ते खऱ्या अर्थाने तुम्हाला तुमच्या पदावर चालतायत, तुमच्या पदकमलावर तुम्ही आखून दिलेल्या मार्गावर चालतायत त्याची जाणीव येईल. इथे कुठलीही जात पात धर्म लिंगभेद काहीही नाहीये. एक वायुरूप असतो. या वायुरूपाला काय हवं असतं? काहीच नको असतं. तो फक्त अस्तित्वात असतो. जसं तुम्ही देवस्थानाला गेलात की ते फक्त अस्तित्वात असतं. ते फक्त देवस्थान अस्तित्वात आहे, ह्याच्या पलीकडे काहीच नाही. तुम्ही जाता, पाया पडता, तो काहीच व्यक्त करत नाही. फक्त त्या शक्तीचा आभास तुम्हाला येतो आणि त्या आभासात तुम्ही आनंदमय अवस्थेत जाता. खरं म्हणजे या अवस्थेत, आनंदमय अवस्थेत टिकून राहणं ही साधनेची परिसीमा आहे. कारण तुम्ही जेव्हा दिव्य साधना कराल तेव्हा तुम्हाला अडचणी येणारच. कारण तुम्ही ज्या मार्गाला निघाले आहात त्या मार्गाला तुमच्या पद्धतीनं विचार करणारं कोणीच नाही. तुमच्या दृष्टीने विचार करणारं कोणीच नाही. तुम्ही एकटे आहात. मग तुम्ही त्यांना दोष द्यायचा अधिकारच राहत नाही. तुम्हाला कोणालाही दोष द्यायला अधिकार नाही. जो तो आपल्या क्षमतेप्रमाणे, संस्काराप्रमाणे जीवन जगतो आणि तो त्या पद्धतीने तुमच्याकडून अपेक्षा करतो. हा साधक कोणालाच दोष देत नाही. कोणालाच कुठल्याही आपल्या अपयशाचं खापर दुसऱ्यावर नाही फोडत. कुठल्याही यशाची गुरुकुल्ली कोणाला देत नाही. तो निवांत आहे. ना अहंकार आहे, ना संकल्प आहे, ना विकल्प आहे. तो फक्त आहे. याची जाणीव ठेवण्यासाठी तो फक्त आहे. ही अवस्था फार अडचणीची असते. कारण तुमचा मार्गदर्शक होऊन तुम्हालाच पुढे उभं राहायचं आहे. ह्याच्यात मार्गदर्शन तुम्हाला तुम्हाला शक्ती, प्रचंड शक्ती बहाल केल्या जातात आणि त्या शक्तींबरोबर प्रचंड अहंकार मिळतात. मीपणाचा, मी असं केलं, मी तसं केलं. त्या शक्तीने सात्विक अहंकार हा अधिक दारुण आणि अधिक भयंकर आहे, जो साधनेतनं खाली खड्ड्यात घालतो. सगळ्यात वाईट सात्विक अहंकार, जो तुम्ही इथपर्यंत आणलेल्या तुमच्या साधनेच्या पातळीला मातीत मिळवतो. म्हणून म्हणून गुरुचरणाची जी जादू आहे
ती त्याच माणसाला कळेल ज्याने गुरुचरण अनुभवलंय. ते शेवटपर्यंत तुम्हाला अहंकारापासून दूर ठेवायला सहाय्य करतं. तेव्हा हे तुझं आहे, तेव्हा हे तुझं आहे, तेव्हा हे माझं नाही, हे तुझं आहे. असं जेव्हा जेव्हा शक्ती कार्य करते तुमच्याकडून, तेव्हा निक्षून स्वतःला जाणीव घ्यावी लागते, नाहीतर तुम्ही खाली येता. तुम्ही सहज समाजकार्य करू शकता, पण तुम्ही स्वतःला गुप्त ठेवायचं आहे. समाजातच राहून समाजापासून वेगळं राहायचं. समाज तुमच्यासाठी केव्हा संपुष्टात आलेला आहे. तुमचे कुटुंबीय तुमच्यासाठी संपलेले आहेत. तुम्हाला कोणीच कोणीच नाहीये. हे जग तुमच्यासाठी मेलंय. तुम्ही एक चैतन्य ब्रह्माचा एक स्फुल्लिंग आहात, एक तेजोवलय आहात. ह्याच्या पलीकडे तुमचं काहीच अस्तित्व नाही. स्वतःला अशा अवस्थेत पाहणं कठीण पडतं. मग इथे आपले संस्कार आपल्याला मागे खेचायला येतात. संस्कार सुद्धा आपले सात्विक संस्कार सुद्धा आपल्याला मागे, ते पण मागे टाकायचे असतात. कारण भक्तीसाठी रडणं, कुडणं या गोष्टी फार छोट्या असतात. त्याचं दर्शन मिळणं, त्याच्या पदकमलाची सेवा मिळणं, या सगळ्या गोष्टी छोट्या पडतात इथे. इतकं स्थिर स्थैर्य आहे तिथे. मी फक्त आहे ह्याची जाणीव आहे, बाकी काहीच नाही. निवांत आहे, समधात वृत्ती आहे. दिव्यत्व सहज तुमच्यामध्ये परिपूर्ण भरलेलं आहे. तुम्ही दिव्यत्वाने परिपूर्ण ओसंडून वाहतात. तरीही तुम्हाला समाजात राहायचं असतं, कुटुंबात राहायचं असतं. तुम्ही तुमच्या तत्वाने पक्के होता. लोकांना शंका येते तुमच्याबद्दल. लोकांना तुमच्याबद्दल शंका येते. हा नक्की साधक आहे का नाटकं करतो? हा नक्की काय पद्धतीनं कार्य करतो? नातेवाईक तर कधीच तुमचे संपलेले आहेत. समाज सराउंडिंग संपलेला आहे. एका वायुरूपाला काय हवं असतं? काहीच नसतं. ह्या अवस्थेत तुम्हाला पुन्हा सरळ व्हायला वेळ लागतो. सद्गुरूरूपी वाटाडे अदृश्य झालेला आहे हो. म्हणतो तुझा तू चाल. तो मागे पाय पण मागे सारून देतो. कर तुझं. आता नाही मी, असं निक्षून सांगून निघून जा, अदृश्य होतो. हे बालिश चाळे आता नाही, असं म्हणतो तो. तुझा तू चाल. म्हणजे तुम्ही संकल्प करायचे नाही, विकल्प ठेवायचे नाही, काही इच्छा करायच्या नाही, कुठे रागवायचं नाही, कुठे संतापायचं नाही, कुठे मनात किंतु आणायचा नाही, कोणाविषयी बदल्याची भावना ठेवायची नाही, कोणाचाही राग करायचा नाही. करायचं काय? कशा पद्धतीनं तुम्ही स्वतःला स्थिर करायचं? कुठल्या अवस्थेत तुम्ही स्थिर व्हायचं? तुम्ही आपोआप मौन होता. तुमची वाचा खुंटते. तुम्ही काही बोलूच शकत नाही. काय बोलायचं? माणसांच्या विक्षिप्त वागण्यावर काय बोलायचं? काही बोलावंसंच वाटत नाही. कारण समोरच्या माणसाची बुद्ध्यांक कळलेला आहे. तो असाच करणार आहे हे माहिती आहे. तुम्ही काय बोलणार त्याला? त्याला काय शिकवणार? अरे हे जे आहे हे काल्पनिक आहे जग तुझं. तुझे व्यवहार सुद्धा काल्पनिक आहेत. त्यालाही काही अर्थ नाही.
काय शिकवणार तुम्ही? कारण तुझं भरण पोषण दिव्यत्वातनं होतंय. अतिशय विक्षिप्त मानसिक अवस्था. मनच संपलं ना. फक्त एक वायू. देह नष्ट झाला कारण अहंकार संपवला. संकल्प विकल्प करायचे नाही असं देवाला साकडं घातलं. तो देवही नष्ट झाला, तो गुरुही नष्ट झाला. फक्त एक वलय आणि तू, बाकी काही. मग ज्यांना मूर्तीपूजेला आक्षेप आहे त्याने या अवस्थेची नक्की साधना करावी. ज्यांना मूर्तीपूजा आवडत नाही त्यांना मान्य नाही, कारण त्यांची मानसिक अवस्था इतरांपेक्षा अधिक उच्च आहे. मग इतरांबद्दल साधनेच्या गप्पा नाही मारायच्या. कोणीच कोणाशी साधनेबद्दल नाही बोलायचं, कारण प्रत्येकाची विचार पद्धती संस्कार वेगळे आहेत. तुम्ही दुसऱ्याला आपल्या मानसिक अवस्थेत नाही खेचायचं. आणि ही साधना पुरुषांना कदाचित सोपी जात असावी, पण स्त्रियांना ही साधना मान्य होणार नाही, कारण त्यांना सगळं दृश्य जीवन अधिक आवडतं. म्हणून ते आपल्या नवऱ्यांना सांगतात, अरे हे असं कर, अरे ही पूजा कर, अरे या प्रकारचं व्रत कर. पण तो ॲक्सेप्टच नाही करू शकत, कारण त्याची अवस्था कळायला तिला त्याच्या इतकं होता येणं शक्य नाही आहे. म्हणून आपल्याकडे पुरुष बरेचदा न्यूट्रल असतात. कारण ती तशीच पद्धत आहे. त्याचं अस्तित्व स्वीकारणं आणि निवांत होणं आणि दुसऱ्याला समजून घेणं. स्त्री साधक आणि पुरुष साधक जमीन आसमानाचा फरक. पुरुषांनी स्त्रियांना आपल्या पद्धतीने वागायला आग्रह करू नये, स्त्रियांनी पुरुषांना आपल्या पद्धतीने वागायला आग्रह करू नये. त्याच्या साधनेत त्याला मोकळं करावं. माझा तुम्हाला आग्रह आहे, कोणालाही साधनेबद्दल बोलू नका. स्वतःला जेव्हा शोधाल तेव्हा दिव्यत्वात सहज स्थिर असाल. तुम्ही जेव्हा स्वतःला शोधाल ना, तुम्हाला आश्चर्य वाटेल, एवढा जवळ होतो मी, पण इतकी वर्ष लावली मी मला शोधायला. गुरुचरण कमलाचा जो भाव आहे ना, तोच तो तुमचा भाव आहे. तिथे सगळं संपलेलं आहे आणि तोच तिथे जीव धारण करतो आणि भक्तीचं स्वरूप धारण करतो. तोच तिथे तुमच्या मनामध्ये सद्गुरूच्या प्रीतीचा गर्भ राहतो आणि तोच तुम्हाला सूर्यापर्यंत न्यायला सहाय्य करतो. तो एकच भाव, सद्गुरू चरण प्रीती, त्यानेच तुम्हाला वैश्विक करून सोडलं. पण हा भाव शिकायला खूप वर्ष लागतात आणि त्या चरणकमलाला कित्येक वर्ष त्याच अवस्थेत टिकून राहावं लागतं चरणकमलाशी. तेव्हा कुठे कुठे या गोष्टी उलगडत जातात. काल्पनिक जगं संपतात हो, काल्पनिक भक्ती संपते, काल्पनिक रूप संपतात, देवता तुमच्या संपतात हो, देवरूप अदृश्य होतात हो. काय तुम्ही साधना करणार? अत्यंत खडतर असते ही अवस्था, पण प्रचंड स्थैर्य असलं पाहिजे. तो पाठीशी उभा आहे ना, तुम्ही सहज त्या निर्विकार गोष्टीत चालत राहता. त्या निर्गुणात तुम्ही सहज प्रवास करता. हा निर्गुणाच्या प्रवासाचा आलेख. ज्ञानेश्वर महाराजांचे कौतुक, ज्ञानेश्वर महाराजांची आराधना. निर्गुणाचे भेटी आलो सगुणाचा. अरे
काय सौंदर्य आहे ते अनुभवलंय का तुम्ही? आपण अभंग ऐकतो, पण तेव्हा जेव्हा अनुभवाल ना तो अभंग, बापरे! तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि कळेल तुम्हाला की आपण काहीच केलेलं नाही आत्तापर्यंत. सगळं स्वतःच्या स्वार्थाने अहंकारासाठी उडलेलं आपलंच जाळं आपणच जाळून टाकायचं आणि निवांत व्हायचं. तुम्हाला समाधी अवस्थेत जाता येण्याची प्रयत्न करून बघा. अवधू